मंडळी, हवं तेव्हा पोटभर सुग्रास अन्न देणाऱ्या अक्षय थाळीप्रमाणेच हवं तेव्हा पोटभर आनंद देणारी अक्षय अशी हास्य थाळी आम्ही तुमच्यासाठी आणली आहे, जिचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, एका बँकेत लोन मागण्याच्या निमित्तानं इथे हास्याचं लोण पसरवायला येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि सातारचा विनोद तारा रोहित माने. हॅलो हॅलो. हाय, नमस्कार साहेब. मी बँक ऑफ MSJच्या होम लोन डिपार्टमेंट मधनं बोलतोय. हो का? हो हो. फोन ठेव. साहेब, ह्यानं बी फोन ठेवला. आता कसं पूर्ण व्हायचं लोनचं टार्गेट? मिस्टर माने, आत्ताच्या आत्ता माझ्या केबिन मध्ये या. हो सर. तू चलास. तुम्ही झाला की सर? माझी केबिनात लावलेली नव्हती म्हणून मी चालो. काय झालं? टार्गेटचं काय झालं लोनच्या? अहो करतोय की मी सर, प्रयत्न करतोय मी. करतोय प्रयत्न. मला लोन अचीव झालेलं दिसलं पाहिजे. इज दॅट क्लिअर? हो सर. गेट आउट. हो सर. हो तिकडे कोण निघाला? मुतारी आहे तिकडे आत. इनफ. मला माहिती आहे. गेट. सर उलट. सोबत काय माणूस आहे? कमीन म्हणते स्वतःच येते, गेट आउट म्हणून स्वतःच जाते. खायला अवघड आहे बाबा यांचं. कसं वयाचं? कोण अरे काय करते? अरे काय करते? पाया कशाला पडतेस? नाही साहेब, आम्हाला जो आहे सवय आहे, सतत पाया पडायचा सवय आहे. साहेब, तो लोनचा बघायचा होता. काय बघायचं होतं? लोनचा बघायचा होता. मग दुपारी लंचला डब्याला आणलाय लोनचा. अरे साहेब, बँकेत काम करतो आहे की हास्य जत्रेत काम करतो आहे? अरे साहेब, लोनचा माने जो उधार देतो आहे बँक, कर्ज देतो आहे, कर्ज उधार तो हवा आहे. म्हणजे आमचा जो आहे, आम्ही 3 पार्टनर आहे. आम्ही तिघांनी मिळून एक कंपनी तयार केली आहे. त्या कंपनीसाठी आम्हाला लोन पाहिजे आहे. म्हणजे कर्ज पाहिजे होय तुम्हाला? साहेब, आम्हाला कर्ज. अरे भारी, तुम्हाला कर्ज देणार मी. 100% कर्ज देणार. पैसा देणार आहे? देणार. कन्फर्म देणार आहे? देणार. म्हणजे काय? अरे ए बुधिया, ए लज्जो, अरे पैसा मिळत आहे. आवा आवा आवा. का साहेब, बुझेला का? काय चाललंय तुमचं? काय घरी आलाय का तुम्ही? बँकेत आलाय ना? काय नाचताय बिचताय काय तुम्ही? नाही, काय चाललंय? त्याचे काय झालं साहेब? ते आम्हाला कुठलीच बँक जो आहे कर्जच देत नव्हती. तर तुम्ही आम्हाला कर्ज द्यायला तयार झाले ना, त्याच्यामुळे आम्ही जो आहे एकदम खुशी के मारे पागल होई गवा. असं आहे होय? तुम्ही ह्यांच्या मिसेस आहे का? हा, हम ह्यांची पत्नी आहे आणि हे आमचे पती परमेश्वर आहे. आता ह्याच्यात काय लाजायचे? लाज वाटतोय. आणि हे कोण आहे? झाकली मूठ 125 किलोची. बोलतो आहे. हे कोण आहे? ही जो आहे ना, ही माझी देवरानी आहे. हीच आहे लज्जो. पाय लागो हे काय? तर ही जी आहे ना, आमचा देवर आहे संकटा, त्याची पत्नी आहे हे लज्जो. नाही, हेच मोठा संकट आहे. नाही तसा. हा तसंच आहे. अरे लज्जो, अरे बँक काय कळतंय का तुम्हाला? काय कशाला रडती कशाला? पुनीत पप्पा जो आहे आम्हाला सोडून गेलेला आहे. पुनीत कोण आहे आता? हे पुनीत जो आहे हिचा आणि संकटाचा मुलगा आहे.
पण ही कशाला रडत होती? काय झाला तो आमचा जो संकटा आहे माझा छोटा भाऊ हा. तो हिला एकटीला सोडून हिला संकटात टाकून निघून गेला आहे. बर पण तुम्हाला लोन पाहिजे ना? अरे एकदम तु- confirm तु- पाहिजे. तुम्हाला इथं लोन मिळणार हा? इथं मी लोन एकदम तुम्हाला कमी इंटरेस्ट मध्ये लोन करून देणार. आता नको करू साहेब, जिकडे तिकडे जातो आहे बँक मला हेच बोलतोय आम्ही कमी इंटरेस्ट लोन. अरे थोडा तरी इंटरेस्ट दाखवा आम्हाला लोन. अरे तसं नाही म्हणायचं. अरे आम्ही नवीन धंदा करतो आहे आणि तू बोलतो आहे का आम्हाला थोडासाच इंटरेस्ट दाखवा. अहो बाई तसं नाही, मला इंटरेस्ट आहे की म्हणजे तू तर बोलला पाहिजे आम्ही जास्त इंटरेस्ट लोन देऊ तुम्हाला. अहो, ते आता सांगायचं कसं आम्ही तुम्हाला. माझ्या पायावर उभं राहायचं सांगा. नवीन धंदा करायचा आहे मी साहेब. तेच तुम्हाला म्हणत सांगा. होतो. ऐकून घ्या मला. अरे कशाला रडताय उगाच भोंगा पसरलाय? काय? अरे इंटरेस्ट नाही म्हणजे मला लोन देण्यात इंटरेस्ट नाही असं म्हणलंय का मी? असं म्हणलेलं नाहीये मी. असं म्हणलेलं इंटरेस्ट म्हणजे काय असतं? इंटरेस्ट म्हणजे व्याज. अबे, ब्याज तर ब्याज तो व्याजचा जो पर्सेंट आहे ना तो कमी असणार, म्हणजे तुम्हाला कमी पैसे फेडावे लागणार. असं आहे हा. हे साहेब हे मोठा काम केला. अरे धन्यवाद. पाया नको पडू बाबा, पाया नको पडू तू. काय आता तुम्ही काय करणार आहे, म्हणजे बिझनेस काय तुमचा? आमचा जो एकदम मुद्द्याचा प्रश्न विचारला. हा. आमचा जो आहे पाणीपुरीचा ठेला आहे. म्हणजे आमचे पप्पाजी होते बाबूजी हा. शंकर प्रसाद चौबे. त्यांनी 40 वर्षांपूर्वी हा ठेला चालू केला. काय आता मी एक गाला बघितला आहे तिथं हॉटेल सुरू करायचं आहे. लगा भारी आहे की. हा. मस्त आयडिया आहे. म्हणजे- करा करा. म्हणजे काय कसं इन्कम किती आहे महिन्याला तुमचा? साहेब एक ठेला आहे छोटासा गरीब आहे. हा. जास्त नाही, एक महिन्याला 1-1.5 लाख रुपये कमवत आहे साहेब. किती कमवतो? साहेब ज्यादा नाही, 1 ते 1.5 लाख रुपये कमवतो आहे. मला साहेब म्हण नको बाबा तू. अरे इथं 18,000 पगार आहे महिन्याला मला आणि तू साहेब म्हणतोय मला. तुला लोन कन्फर्म मिळणार. मिळणार साहेब. अरे लोन हे- मिळणार. लोन मिळणार तुला. लगा 1 लाख पगार आहे, लोन मिळणार. काय खाता आहे का बँकेत तुझं? अरे साहेब तसा मी घरी खातो आहे. तुम्ही बोला तर बँक मध्ये येऊन खाईन असं काही नाही आहे. मुद्दाम करतेस ना? मुद्दाम करतोय ना? हा, मुद्दाम. नको ते कशाला बोलते उगाच. बँक में खाता है क्या मतलब अकाउंट है क्या? असं म्हणलं ना मी. असा का पेपर आणला आहे. अकाउंट आहे आहे, ना? आहे. मग मला त्याचे डिटेल्स लागतील. चालतो आहे. आणि तुमचा सिबिल स्कोर काय आहे ते बघायला लागेल पहिलं. लाज वाटतो आहे का? आता काय पण बघायला सांगतो आहे आम्हाला. आम्ही कसं दाखवणार आहे तुम्हाला सिबिल बिबिल? असं सिबिलला बिबिल दाखवणार आहे का तुम्हाला? तुम्ही काय बघताय माझ्याकडे? तर बोलू माझ्या पुनीत माझ्या पप्पाचा सिबिल स्कोर तर खूप चांगला होता. 8 वर्षामध्ये वर्षाला एक छोटा संकट येत होता. गावी जायच्या आधी तर 2 छोटा संकट आणि 1 संकट एक साथ येऊन गेला होता. एवढा चांगला सिबिल स्कोर होता. काय बरं वाटत असेल यांना सिबिल स्कोर म्हणजे? काय समजताय तुम्ही? अरे सिबिल स्कोर अरे सिबिल स्कोर म्हणजे कसं सांगू तुम्हाला आता मी. जाऊ दे रे ते तुम्ही, मी बघतो काय ते. तुम्ही एक काम करा, तुम्ही एक फॉर्म भरून द्या. चालतो आहे. हा, आणि कुणाच्या नावाने लोन घ्यायचंय ना त्याचं नाव टाका इथं. ह्याच्या नावाने करून द्या. रामप्रसादच्या नावाने. लिहा तुमचं चालतो नाव. आहे. इथे- इथे लिहून टाका माझं नाव. नाव आणि इथे हा, काय लिहा. लिहायचं आहे? इथे पत्ता लिहायचा. अच्छा इथे पत्ता लिहायचा. आता तुम्हाला 2 गॅरंटर लागतील गॅरंटर लागतील. आणि पार्टनरशिप डीड लागल. अरे डीड काय आहे? पार्टनरशिप डीड म्हणजे करारनामा करायला लागतो. अच्छा तसा करायचा आहे. हा म्हणजे तुम्ही किती पार्टनर आहे, हा. तुम्ही किती पैसा टाकणार आहे, हा. त्यातनं तुम्हाला प्रॉफिट शेअरिंग कसं करायला लागणार असं अरे करारनामा साहेब असतो. सोपा आहे. आम्ही 3 जो आहे 100 मधला जो 35 माझा आहे, 35 बुद्याचा आहे आणि हा. 30 जो आहे लज्जोचा आहे. काय को 30 माझ्या आहे? हा. तुमच्या घरामध्ये 70 जाणार आहे, माझ्या घरामध्ये 30 येणार आहे. असं नाही चालणार. तुमच्या घरामध्ये 50, आमच्या घरामध्ये 50. हा 50 कायला पाहिजे तुला? आमच्या घरामध्ये 8 पोरे आहेत माझी. तुझी तर फक्त 5च आहेत ना. खाबाची 3 तोंड जास्ती आहे. माझी मेहनत जास्त आहे. असं कसं? माझी मेहनत पण जास्तच आहे ना. काय मेहनत करते तू? हॉटेल खोलून दिलं आहे. सगळं तर माझ्याच खांद्यावरती चालते आहे. घरचं जेवण पण मीच करतो आहे, इकडचं पण मीच करतो आहे. हॉटेलवर जो फडका पडलेला आहे तो फडका कोण साफ करणार आहे? अरे, तिथं फडका खडक बसलेला आहे ऐका, तो. ऐका तो माझं फडका तुम्ही. तूच साफ करणार आहे ऐकून ना. घ्या. मी काय का साफ करू? अरे पण मी होम सांगतो, मी डिलिव्हरी काय- मी द्यायला जातो आहे तेव्हा काय नाही बोलत? ऐका, असं नाही. अरे तुमचं हॉटेल उभं राहिलंय का अजून? 12 नंबर टेबल साफ कोण करणार, 13 नंबर कोण साफ करणार? कशाला उगाच बाता मारताय रे तुम्ही? गवास! तू तर अजिबात बोलू नको सांगतोय तुला. हे निघ तू, निघ. हे गप.
जाड्या त्या 2 बायकांना घेऊन परत आलास ना तर बघा नाही तो सिबिल स्कोअरचा डोक्याला ताण. मिस्टर माने तुम्ही यांना हाकललात. हे टाकलं का इकडे 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 इकडे. तुला माहितीये हे आता धोत्र गेलं ना महिन्याला 1 लाख रुपये कमवतं आणि मी इथं महिनाभर घासून 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 18,000 आणि वरनं तुझ्या शिव्या ऐकायच्या वर टाकल्या. मला तुझ्याकडे कामच करायचं नाही मीच निघालो बस इथं असं तसं काय ते करत. भोजपुरी आणि सातारी जुगलबंदी आम्हाला फारच आवडली. मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसाद दा. हा का हुआ? विचार करत होतो पाणीपुरीची गाडी टाकून 1,00,000-1.5 लाख कमवत असेल तर मी इथे बसून काय. ठीक आहे हरकत नाही माझ्या डोळ्यासमोर सगळं मुलांची शिक्षण वगैरे सगळंच येऊन. वंडरफुल फॅन्टॅस्टिक. तुम्ही दोघी इंडिव्हिज्युअली जेव्हा जेव्हा या कॅरेक्टरमध्ये येतात तेव्हा तेव्हा तर धुमाकूळ घालताच. आज दोघी एकत्र आल्यामुळे तो डबल धमाका होता. तुफान पशा फॅन्टॅस्टिक. रोहित मस्त खूप मजा आली. तुझी एनर्जी तुझा त्रागा खूप म्हणजे काय म्हणूया बघण्यासारखा होता. त्यात गंमत होती खूप. सम्या ब्लेझर असं करून त्याच्या वजनाने मागे एकदा मला बघायचं ते परत. वा वा मस्त फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच. मंडळी आता इथे येणार आहे नृत्याचा महापूर आणि निर्माण होणार आहेत हास्याच्या लाटा. हा नृत्यमय विनोद आपल्या समोर घेऊन येत आहेत. कधी गोड कधी तिखट चेतना भट, कल्याणची चुलबुली शिवाली परब, जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील, विदर्भातला अवकाळी पाऊस कुणाल मेश्राम आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. तर आज या ठिकाणी कैलासवासी चंदाबाई डोरसुंगीकर लावणी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या लावणी स्पर्धेचं हा शेवटचं राऊंड आहे. हा तर या राऊंडमध्ये 2 लावण्यवती फायनलमध्ये आलेले आहेत आणि यापैकी एक जी लावण्यवती जिंकणार आहे तिला आपण आपल्या गावचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जिल्ह्याला पाठवणार आहे. हा तुमचा उत्साह चांगला पाहिजे बरं. तर आता या 2 लावण्यवतींमधून कोणती बरोबर लावण्यवती चांगला डान्स करते हे ठरवण्यासाठी आपल्याला पंचांची आवश्यकता आहे. तर या लावण्य स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी आपले पहिले पंच आहेत आपल्या गावचे कार्यसम्राट सरपंच हेमंत पाटील. जोरदार स्वागत करूया त्यांचं या ठिकाणी. सरपंच राम 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 राम. आले बघायला बरं वाटलं आपल्याला. कसं काय वाटतंय? बस मस्त. तर मंडळी आपल्या आजच्या अंतिम सामन्यासाठी आपल्या अंतिम फेरीसाठी पहिले पंच आहेत आपले सरपंच. तर दुसरे पंच कोण असतील बुवा अशी सगळीकडे उत्सुकता असताना मी तुम्हाला सांगू इच्छितो. दुसरा पंच हा उपस्थितांपैकी कोणतरी एक असणार आहे ज्याला म्हणणार आपण प्रेक्षक पंच. तो प्रेक्षक पंच इथं त्यांची नावं आहेत. मी माननीय सरपंचांना विनंती करतो तुम्ही एक चिठ्ठी निवडून प्रेक्षक पंच कोण येणार आहे ते नाव घोषित करावं. बरं मी या निवडीचं वैशिष्ट्य सांगतो. प्रेक्षक पंच म्हणून जे कोणी येणार आहेत त्यांच्याकडे 50% अधिकार आहेत म्हणजे त्यांचे 50 गुण आणि सरपंचांचे 50 गुण असे दोन्ही मिळून लावण्यवतींना गुण देणार आहे आणि ज्या लावण्यवतीला जास्त गुण मिळणार ती आपल्याकडं विजेती म्हणून घोषित केली जाणार आहे. सरपंच सांगा बरं काय नाव आहे? वा 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 वा. आणि प्रेक्षक पंच म्हणून ज्यांना निवडलंय त्यांचं नाव आहे अरे हड. प्रेक्षक पंच म्हणून ज्यांचं नाव आहे अरे बाप. प्रेक्षक पंच म्हणून ज्यांना इथं आम्ही आमंत्रित करतो त्यांचं नाव आहे कर हिम्मत कर.
मेश्राम. अरे सरपंच आले काय तुम्ही बी? नको पाया नको पडू पाया नको पडू पाया नको पडू. अरे बा जबरदस्तीनं पाया पडायला लावून राहिली होतं. अरे मी काय म्हणून राहिलो हा ते माझ्या गटारावरच्या फरशा का बसवणार आहात? अरे तू लावणी स्पर्धेला आलाय का गटराच्या फरच्या मोजायला आलाय? हा? अरे तू गुच्छ तुला लावणीतलं समजतं ना? हा लावणीतलं समजते बोले. मग जास्त बोलायचं नाही, वाक्य कमी आहेत पहिलेच. हा इकडे इकडे जायचं. कुठं? इकडे बसायचं आणि मी सांगीन ती विजेती करायची बाई, समजला का? अहो पण तुम्ही गटारावरच्या फरशा बसवणार आहात काय? मी इथे सूत्रधार या नात्यानं दोन्ही पंचांना विनंती करतो, त्यांनी असं नसतं व्हायचं आहे. हा हा तुम्ही हा ना. तर आता आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. अंतिम सामना कैलासवासी चंदाबाई डुरसुंगीकर लावणी स्पर्धेचा हा अंतिम सामना, अंतिम फेरी. आणि या फेरीमध्ये पहिली लावणीवती येत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नृत्य बिजली शिवाली परबगावकर यांचा. वाह 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 भाई भाई एकदम बेस्ट, एकदम बढ़िया. हा एकदम बढ़िया. एक मिनिट इकडे या जरा. सरपंच सरपंच ऐका ना. नंबरचं काय आहे व्हॉट्सअप नंबर? ऐका ना सरपंच, उगाच गावची शोभा नको. नाही नंबर घे ना तिच्याकडून. मी नंतर घेऊन देतो ना. काय बरं? हा मी बघतो. तुम्ही इथे बसा. वा 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 वा, एकदा जोरदार टाळ्या शिवाली परबगावकर यांच्यासाठी. अरे जबरदस्त जबरदस्त, कडक कडक. वाह काय नाचताय तुम्ही. वा. काय ना. ते सरपंच नंबरचं काय म्हणले? एक नंबर नाचले तुम्ही. अच्छा, तसं. एक नंबर नाचले तुम्ही. वा वा वा. तर मित्रांनो मंडळी, आता इथं या मंचावर नृत्य बिजली कडाडली, पण या नृत्य बिजलीला चॅलेंज करण्यासाठी आपल्या समोर येत आहे नृत्य वादळ चेतना भट चोळकर. बाबीनं डोया फोडला बे माया. काय केलं अरे डोया फोडला यार हिनं. अरे पण डोया फोडला त्या फुलानं तुमच्या. नाही मला. अरे काय तर तुमच्या दिलावर मारायचा होता. हा. डोळ्यावर लागला, चुकून लागला. मी बघते, थांबा मी तोंडी पाऊस. बरं वाटते का? ते माया मारते रे हिनं अल्लग लावाज लावलाच. चुकून झालं. माय मुलायम डोया फोडला तिनं. आता काही आता ओके आहे का? काय ओके मी ओके ओके आहे ना. बसा तुम्ही बसा. नाही, ओके कसं? मी बघते. बाई ऐका तुम्ही या इकडे या. इकडे येऊ का? इकडे या तुम्ही. इकडे या. डान्स मुळे ना माझा घसा बसलाय. दमला ना डान्स करून. वैशिष्ट्य आहे तुमचं. लोकांचं गाणं म्हणून घसा दुखतोय, तुमचा डान्स होऊन दुखला. बाई तुम्ही इकडे या. हा तर मंडळी, मला सांगण्यासाठी अत्यंत आनंद होत आहे की आपली ही अंतिम फेरी इथं पूर्ण झालेली आहे. दोन्ही लावण्यवतीने आपली कर्तबगारी दाखवलेली आहे, आपलं लावण्य दाखवलेली आहे, आपली अदाकारी दाखवलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी. आता मी दोन्ही पंचांना एकमतानं आपापसात चर्चा करून निकाल जाहीर करण्याची विनंती करतो या ठिकाणी. चर्चा चर्चा करत काय अर्थ नाही आहे. सगळं सिद्ध समोर दिसून आलंय का शिवालीबाईंना लावणी केली आहे आणि त्या चेतना मॅडमनं येळाचा करेल. हा म्हणजे ते जमतच नाही तो विषय. तो विषय असा आहे का आमच्या दोन्हीच्या एकमतानं शिवालीबाई विजेत्या असतील. वा. आज या ठिकाणी अरे अरे एक मिनिट थांबा ना. पहिलं सुरू झालं काय ते माझ्या गटारावर फरशा का बसवून देणार? बसावतो ना. थांबणं जरासा. पुढच्या टायमाला बसू आपण, नंतर बसू. शांत बस. परत विचार राहिलो मी, गटारावर फरशा कवा बसवणार आहात? अरे जल्दी बसायन ना. मी तू काय टेन्शन करतो, मला मांडणं पडेल ते. नंतर बसू आपण, तू सोडते विषय. नंतर? हा बरं 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 बरं. तर मग माया हिशोबानं बा चेतनाबाई आजच्या विजेत्या. कस काय कसं काय म्हणजे? अरे काय धमाल नाचल्या त्या. नाचल्या मग? अरे लावणीच्या नावाखाली बांगडा गेला त्यांना. अरे तुम्हाला त्यांच्या आधा दिसल्या नाही काय? अरे आधा आधा काय करतो? अरे बापरे. मी काय म्हणतो 50-50 मार्क देवाच्या हात की नाही? आहेत ना, आहेत. हा हा. तर माये 50 मार्क त्या चेतनाबाईले आणि इले 0. अरे असं कसं चालेल? एक मिनिट कुण्या. आपल्याला ना जिल्ह्याच्या गावाला ना लावणी स्पर्धा जिंकायची आहे. हा. कुस्तीचा फळणी जिंकणार. हा ही अशी बाई पाठवली तर गावाची इज्जत जाईन का नाही? माया गटार उघड आहे तवा इज्जत जात नाही काय? माया
हिशोबानं या चेतनाबाई बेस्ट नाचल्या. हा काय हा बेस्ट याला तुम्ही बेस्ट म्हणताय. ह्याच्यापेक्षा ना रस्त्याच्या खड्ड्यामध्ये एसटी बस असते ना ती तरी चांगले बीट पकडती. टावळे बोलून माझ्या लावणीला काही बोलायचं नाही. मी ना 5 वर्ष रेलचेल करून गुडूकडे शिकलेली आहे. काय केलंस? रेलचेल केली 5 वर्ष. ताल मी चांग आहे माझं. नुसती नाचत नाही मी गाऊन नाचते. हा बाई तुम्ही गा पहिले. काय वा बाई त्यांची उत्सुकता पश्चातापात बदलायला लागू नको. कुठं रियाज केला होता नदीच्या काठावर. असं कधी लावणी असते का बाई? नसतं असं लावणी. पांढरे पाल आमच्या घराण्याची लावणी अशीच असते. लय फेमस लावणी आहे आमची. ऐका हे बघा शिवालीबाई चेतनाबाई भांडू नका. भांडून प्रश्न कुठला सुटत नाही बघा. सांगा. सांगतो तू गप्प बस. लावणीतला विराज जगताप. माझ्या पुढं कटकट करायची नाही म्हणजे. तू काय करशील ग मग? तू काय करशील सांगून ठेव मला. थांबा शिवालीबाई एकदम शा म्हणजे शा. बाई मी काय म्हणतो एक अदा करून दाखवा. अरे डायरेक्ट माणूस मरतेच ना. एक मिनिट अरे काय कामाचं आहे हे? नाही म्हणजे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की दोघींनाही सारखेच गुण मिळाल्यामुळं म्हणजे सरपंचांनी शिवालीबाईंना 50 गुण दिले आणि प्रेक्षक पंचांनी चेतनाबाईंना 50 गुण दिल्यामुळं सामना टाय झालेला आहे. अरे म्हणून मी म्हणत होता याला खाबरा निवडला. ऐन टायमाला टाय घालतो. आता ते बाई निवडली होती चांगली. टाय झालं ते. तुम्ही माया गटारावरच्या फरशा का बसून देणार आहे? अरे बसाई ना यार मी. अरे मला ग्रामसभेत टाकणं पडतं मग अनुदान मंजूर होतं. गैर तितंबे आहेत त्याचे. तुला काय माहिती? तू ना गुच्चू बस. तू ना त्या बाईला विजेती म्हणणं बघता मी लगेच टाकून देईन. अरे मी त्या बाईला विजेती करतो पण तुम्ही माझ्या गटारावर पहिले फरशा तर टाकून द्या. अरे तुम्हाला सांगतो त्या गटारामधले ना उंदर बाहेर येऊन विचारतात मला अरे तुमचा सरपंच कवा गटारावर फरशा टाकणार आहे? तू कायम गटरवरच बसेल राहतो का रे? तुला विचारायला येता तू कायम तडी खुळत बसेल राहतो का? रिकामा काम करू नको. मी करून देईन ना यार तुले. तू फक्त त्या बाईला विजेती घोषित कर. गावची शोभा होती पुढे जायला लागेल. हा तेच म्हणतो मी. तू ना त्या बाईले हवामान मी आजच तुला फरच्या बसाय देतो. आजच देता? हा नक्की ठीक आहे तर मग ठीक आहे मग दोन्ही पंचांचं या ठिकाणी एकमत झालेलं आहे आणि आता सामना टाय झाल्यामुळं आपण आणखी एक वाढीव राऊंड खेळणार आहे. ज्या राऊंडचं नाव आहे दिल खेचक आदा ज्यावर गाव झालं फिदा. तर नृत्य बिजली शिवाली परबगावकर आणि नृत्य वादळ चेतना भट्ट सोळकर यांच्यामध्ये जुगलबंदी होत आहे. वाजवा रे. क्या बात. अरे बापरे. अंगावर फेकून मारीन बरं मी तिला. काल चेताव तू ये तिला. तर अशा प्रकारे दुसरा राऊंड इथं संपन्न झालेला आहे. आता मी दोन्ही पंचांना विनंती करतो की आता तरी बुवा किमान एकमतानं निकाल जाहीर करा. मी त्याला तेच सांगतो. अबे तू यार त्या बाईला विजेती करणं तुला लगेच फरच्या टाकून देतो मी. अरे बसून देता कवापासून म्हणून राहिल्या पण त्या गटारावरच्या फरच्या बसून ना राहिल्या ना. आज बसून देतोय मी. तू फक्त त्या बाईला जिताव. आज बसून द्यावाचं नाही आता बसून पाहिजे मला. सरपंच ऐका ते फरच्याचं काही करून टाका नाही तर ये ना प्रत्येक वेळी टाय घालणार आहे. एक मिनिट. हो हॅलो. हा पिंट्या एक काम कर. शाबादी फरच्या घे आणि कुणालच्या मड्यावर घाल. मड्यावर नाही गटारावर. हा अबे तुझे मड आणि गटार सारखंच आहे. हा हे बाय
तू त्याच्या गटारावर फरच्या घाल, मग पाऊस आला किती पुरतात त्या. ठेव तू फोन, बसल्यावर त्या फरच्या. आता तू मग चल चल. बरं का सूत्रधार, आहे माझ्या मत जर विचाराल तर माझ्या मत असं आहे का शिवाली परब गावकर बाई या उत्कृष्ट लावणी करता आणि त्या विजेता आहे. वा वा वा. हा, आता आपण जाणून घेणार आहे प्रेक्षक पंचांचं मत, जे निर्णायक मत असणार आहे. प्रेक्षक पंच. हा. तर माया मत आहे हा हाय खरे शिवाली बाई परब गावकर यांनी. झालाय त्यांनी फरशांसाठी माझे गुण हिला दिले. हा अन्याय माझ्यावर अन्याय झालाय. माझ्यावर अन्याय झालाय. क्या बात है, जोरदार तालियां. एकदम दिल खेचक परफॉर्मन्स. सही. मला चेतनाशी काहीतरी जुजबी बोलायलाच लागणार आहे आज. सुसाट परफॉर्मन्स होता. सचिन गोस्वामी सरांची कॉन्सेप्ट होती, ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती. लिहिलं पण फार सुंदर होतं. मधनं काही खरंच दिलखेचक वाक्य होती. मस्त होता परफॉर्मन्स, वंडरफुल. प्रसादराव. तोडफोड धुमाकूळ परफॉर्मन्स, फार मजा आली. चेतना, कहर केलास तू, कहर. म्हणजे तू नुसती लावणी नाही, त्याच्यापुढे पेरणी, कापणी, नांगरणी पासून धुळधाण उडवलीस सगळी. तुफान. फार अवघड होतं हे कॅरेक्टर आणि तितक्याच लीलया पेललंस तू. फार मजा आली. आणि शिवाली, तुझं विशेष कौतुक, कारण तू स्वतः मॅडनेसची एक्सपर्ट असताना समोर कोणतरी मॅडनेस करतंय पण आपण संयमानेच काम करायचं. हा मोह टाळता येणं हे उत्तम कलाकाराचं लक्षण आहे. शिवाली, तुझंही तितकंच मनपूर्वक अभिनंदन. बाकी सगळे फॅन्टॅस्टिक. ओमकार, हेमंत, कुणाल, वंडरफुल, लाजवाब. बहादर परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, आता एका खगोल शास्त्रज्ञाच्या संसाराचा भूगोल बिघडवायला येणार आहे एक डिलिव्हरी बॉय. बघूया तिथे काय घडतंय. आओ चहा घ्या. सॉरी. अहो 9 वर्ष झाली बशा वापरायचं सोडलंय आपण. माझ्या लक्षात नाही आलं. सॉरी. असं त्याने कुठे पुसताय? काय वेगळेपणा आहे तुमचा हा? मी ऐक ना, मी जरा कामात आहे, तुझ्याशी नंतर बोलतो. तुझा मला काही लागलं नाही. माहितीये, सगळं माहितीये मला. 4 तास झाले एकाच जागेवर बसून आहात तुम्ही, अजिबात हललेले नात. डॉक्टरने काय सांगितलंय? मधनं ब्रेक घ्यायला सांगितलंय ना तुम्हाला? हा बरोबर आहे, पण मी ना एका अतिशय महत्वाच्या शोधाच्या अंतिम टप्प्यात आहे. जरा थांब. माहितीये हो मला. तुम्ही आधी उठा. उठा म्हटलं ना. उभे राहा. एक मिनिट थांब. अरे नॉस्ट्रोडॉम, हात स्ट्रेच करा जरा. उभे राहा ना. 4 तास झाले एका जागेवर आहात, तिळभरी हल्लेला नाही आहात. जळमट लागली आहे अंगाला. अजून काही तास बसलात ना तर मुंग्या वारूळ बांधायला घेतील तुमच्या भोवती. काहीही बोलू नकोस आकाशगंगा. मी खगोलशास्त्रज्ञ आहे की नाही मग. आणि खगोलशास्त्रज्ञाचं कामच हे असतं, त्याच्या कामाचं स्वरूप हे तासनतास एका ठिकाणी बसून काम करणं असंच असतं. त्याचेच पैसे मिळतात. आणि तुला माहिती आहे का, जगातले सगळे मोठे लोक एका जागी बसून लाखो रुपये कमावतात. विचार समोर बसलेल्यांना. नाही, तुमचं म्हणणं बरोबर असं तरी हे काही 24 तास वगैरे बसलेले नसतात. हे प्रसाद ओक सर इतके रुबाबदार दिसतात पण घरी तितकेच केविलवाणे असतात. त्यांची बायको आहे ना मंजिरीताई, तिने भुवई वर करायच्यात सगळी कामं आवरतात ते. तुमच्यासारखं नाहीये त्यांचं, विचारा. बरोबर आहे, माझ्यासारखं नाहीये, पण मी काम करू प्लीज. करा आता काय करू, पण मध्ये मध्ये जरा एक्सरसाइज करा. उठून बसा ना. भाजलं नाहीये ना? नाही भाजलंय. ठीक आहे. कोणाला बघ. नमस्कार मॅडम. ये आकाश गंगा आपणच का? हो मीच. पण माझं खरं नाव रसिका आहे. दोन्ही नावं चांगली आहेत. आपण
हा हे तुमचं पार्सल आलंय. काय काय अहो ते साबण आणि उठणं मागवलं होतं ना दिवाळीसाठी, ते आलंय बहुतेक. हा थँक्यू. पाणी वगैरे देऊ तुम्हाला? नाही ताई सर काय झालं? एक रिक्वेस्ट करू का? हा बोला ना, काय झालं? म्हणजे मी इथे बसून डबा खाल्ला तर चालेल का? म्हणजे बाहेर दुपार आहे ना, त्यामुळे खूप ऊन आहे. मग मी सूर्यावर जाऊन चादर घालू? काय तुमचं? सॉरी विनोद बुद्धी. सॉरी गंमत सॉरी करताय, गंमत गंमत केली. नाही म्हणजे मला एवढंच म्हणायचं होतं की मी बाहेर प्रयत्न केले पण मला जागा मिळत नाही. अच्छा. मी जिन्यात बसलो होतो पण मला वॉचमॅन ओरडला आणि मला भूक लागली. म्हणजे मी 10 मिनिटात डबा संपवतो आणि जातो. मला इथे बसलो तरी चालेल, मी दारात बसतो हवं तर. ऐका किती एक्सप्लेन कराल. ठीक आहे, हरकत नाही आम्हाला काही. या ना, या, बसा. please. या इथे बसा जेवायला या. त्यांना बघ काय हवं नको ते. हो प्लीज. हो हो. तुम्हाला पाणी लागेल ना? मी पाणी घेऊन येते. हा चहा. चहा आणते पण गरम असतानाच प्यायचा, होय, थंड होय. व्हायचा. अरे आणि चहा. काय झालं? माझी बायकोने 1 नंबरची वेंधळी आहे हो. काय झालं? तिने डबा दिला पण भाजी नाही दिली. विसरली ती. अगं बाई, असू दे, मी खाली जाऊन वडापाव खातो. नाही अहो होतं असं बायकांचं. एवढं काय त्यात, मी सकाळीच भाजी केली. मी आणते तुम्हाला. बसा भाजी आणते. चालेल. अरे बापरे, काय झालं? एक मिनिट रसिक, काय झालं? काय झालं? काय करू मी माझ्या बायकोचं? काय झालं? भाजी नाही दिली, पोळ्या पण नाही दिल्या. जाऊ दे, मी खाली जाऊन भाजीपाव खाऊन येतो. अहो नाही एवढं काय, पोळी भाजी दोन्ही आहे घरी. आता आलाच तर बसा ना, जेवून जा. मी वाढते तुम्हाला, आणतेच. ऐक ना, हा जवळजवळ पाहुणाच आला आता. माझी काही हरकत नाही, पण आता म्हणतोय पोळी नाही, मग अशी म्हणाले भाजी नाही, थोड्या वेळाने म्हणाल मला बायकोच नाही. बघ त्याचं काय. हरकत नाही, तुम्ही बसा दादा, मी लगेच घेऊन येते. निवांत बसा. नाही व्यवस्थित, काही काळजी करू नका, तुम्ही बसा. हे टेबल घ्यावं तुम्हाला डबा खाण्यासाठी. हे घ्या, हे आरामशीर बसा, काही टेन्शन नाही. बस. हा बसा. दादा, ती तोफ कसली आहे? अरे तोफ नाहीये ती, नाही का? दुर्बीण आहे ती, दुर्बीण. अच्छा. जंगलातले प्राणी असतात दुर्बीण जातीचे ते. करे ते दुर्मिळ जातीचे असतात. दुर्मिळ असा शब्द आहे. ही दुर्बीण आणि दुर्मिळ वेगळे शब्द आहेत ना. हे जे उपकरण आहे ते लांबची गोष्ट जवळ दाखवतं. अच्छा. लांबची गोष्ट जवळ दाखवतो. आणि जवळची गोष्ट लांब दिसायची असेल तर बायकोशी भांडा. जवळची बायको पटकन लांब. माझी 2 वैशिष्ट्य आहेत. काय? मी खगोलशास्त्रज्ञ आहे आणि विनोद बुद्धी. नाही, पण विनोद बुद्धी वैशिष्ट्य वाटत नाही, दोष वाटत. विनोद केला ह्यांनी आता. काही नाही केला का तू? जेव्हा तुम्ही अजिबात संकोच वगैरे करू नका. काही लागलं तर मागा. साहेब नक्की काम काय करतात? मी सांगतो. काय आहे, मी खगोलशास्त्रज्ञ आहे. म्हणजे नाही कळलं ना? हे असंच होतं हो यांचं. नाही काय करतात कुणालाच कळत नाही. मला तर किती जण विचारतात, तुमचे मिस्टर काय करतात? आता त्यांना काय सांगणार? रात्रभर वर बघत बसतात. कसं वाटतं ते? इतकी लाज वाटतं म्हणून सांगू तुम्हाला. लाज वाटण्यासारखं काय नाही येतं काय? खगोलशास्त्र. अरे खगोलशास्त्रज्ञ आहे रे मी. माहिती. आयऱ्या गैऱ्याचं काम नाही खगोलशास्त्रज्ञ होणं. 1% निकाल लागतो, त्यात माझा नंबर लागलाय. किती मोठी गोष्ट आहे ही. फायदा काय सांगा ना. घरातला मिक्सर दुरुस्त करता येतो तुम्हाला? मिक्सरचं काय मध्ये? काय मध्ये म्हणजे 3 दिवस झाले मिक्सर बंद आहे आपला. मी तुमच्या मागे लागले मिक्सर दुरुस्त करून द्या म्हणून. आता वाटण करायचं, मला कसं करायचं मी? अरे एवढं काय, शेजारच्या सुर्वे काकूंचा त्यांचाच आणलेला मिक्सर आहे. त्यांचं आणलाय. दर 2 दिवसांनी त्यांच्याकडे मागायला जायला लागतं मिक्सर द्या म्हणून. शेवटी त्याच म्हणाल्या, ए बाई रसिका, हा मिक्सर ना एकदाचा तुझ्याकडेच ठेव, मला कधी तरी लागतो, मीच येत जाईन मागायला. शपथ, मला वाटलं खरंच कोणतरी आलं. मोठा तुला वेगळं वाटलं. आता मला सांगा भाऊजी, दुसऱ्यांचा मिक्सर आणलाय, तो बंद पडलाय, तो दुरुस्त करायला नको का आपण? नाही पण भाऊ, तुम्हाला मिक्सर दुरुस्त करता येत नाही? नाही येत. काय त्यात एवढं? आय कांट बिलीव्ह इट. बिलीव्ह इट म्हणजे एवढं काय झालं? मिक्सर येत नाही एवढं? फार सिरियस आहे भाऊ, तुम्हाला कळते काय? वहिनी तुम्ही जा मिक्सर घेऊन या, मी दुरुस्त करून देतो. आणा. भाऊजी म्हणजे तुम्हाला
मिक्सर रिपेअर करता येतो? अहो माझं तर म्हणणं हेच आहे की ज्या माणसाला मिक्सर दुरुस्त करता येत नाही त्याच्या जगण्याला अर्थच नाही. अगदी खरं. काय अगदी इनडिरेक्टली मला तू बोलतोय तो. हे बघा वधू परीक्षा कशी असते तशी ना नवऱ्या मुलाची मिक्सर दुरुस्त करता येतो का म्हणून वर परीक्षा घेतली पाहिजे. पटलंय मला, या मताचं 100% पटलंय. हे तर व्हायलाच हवं. ऐक ना काय पटलंय वाढीव तुम्ही बोलतोय गप्प उगाच. बसा. अरे काय मला मिक्सर आणू द्या. अरे काय ए बाबा काय मिक्सरचं काय एवढं नाही येत एखाद्याला मिक्सर रिपेअर करता तर लोक चिडवणार आहेत त्याला. अरे तो बघ मिक्सर रिपेअर नाही करता येणारा माणूस असं करणार आहेत, चिडवणार आहेत लोक. मग कशाला उगाच. नाही चिडवलं नसलं ना तरी मला तर वाटतं चिडवायलाच पाहिजे कारण हे पाप आहे. साधं मिक्सर रिपेअर करायला येत नाही. मिक्सरचं काय एवढं. एक मिनिट मिक्सर रिपेअर करतोय काही लागेल का त्याला स्क्रू? नाही काय लागत ना. म्हणजे लावून बघा तर चालू झाला. इतकं झालं असेल? अहो बघा तर जाऊन झाला तो चालू. बाई, बघते लगेच. तू मिक्सर रिपेअर करायला घेतला होता का शिस्त लावायला घेतला होता. मी चापट्या का मारल्या तू मिक्सरला. सांगतो कसं आहे भाऊ तिच्या आतमध्ये ना एखादी वायर आहे ना त्याची सटकलेली असते, लूज झालेली असते. 2-3 चपट्या मारल्या ना किती बरोबर जागेवर येते. हो तसंच झालं असेल बहुतेक. झाला हो सुरू. मग काय तुम्हाला म्हटलं- टॅलेंट आहे हो भाऊजी तुमच्या हातामध्ये. खरंच कसे आभार मानून कळतच नाही. आता बोलूच देऊ नका तुम्ही नाही, मला. नाही. ऐका हे श्रीखंड खा. एक मिनिट श्रीखंड द्यायची काय गरज आहे. अहो एवढं मोठं काम केलं त्यांनी माझं. द्या ना काही श्रीखंड. एवढं मोठं काम नाही. श्रीखंड द्यायची गरज नाहीये त्याला. नाही पण मी कशा 2-3 चापट्या मारल्या तुम्हाला सांगतो भाऊ. संसारात पण ना अशा छोट्या छोट्या युक्त्या वापरल्या ना की मोठमोठ्या गोष्टी सुटतात. जेव 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 का गपरा. छोट्या छोट्या वागताय हो युक्त्या तुम्ही मोठं मोठं. त्यांच्याशी कसं वागताय? नाही पण तुम्हाला मी सांगू का भाऊ काय दुर्बिणीचा नाच सोडून द्या. का आमच्याकडे ना आम्ही एका पोराला खूप मारला होता. दुर्बिणीतनं समोरच्या बिल्डिंग मधल्या बायका नाही बघत मी. येणार का रे. शनीवरती कुठली बाई उभी हे बघणार आहे मी. तारे बघतो ग्रह बघतो माहितीये का काय असतं ते. तू इकडे रे समोर ये. तुला माझा कामाचा आढावा देतो. अहो मला सांग ग्रॅव्हिटी माहितीये काय सांग. चिकन ग्रॅव्हिटी फिश ग्रॅव्हिटी. चिकन ग्रेव्ही. अरे ग्रॅव्हिटी रे गुरुत्वाकर्षण. मरू दे मध्ये निघू. मी श्रीखंड संपवू का फक्त. नाही आता तुम्ही ला. ग्रहण म्हणजे काय. ग्रहण म्हणजे ये इकडे. तू चंद्र मी पृथ्वी ही सूर्य. आमच्या दोघांच्या मध्ये तू आला. काय घडलं. विवाहबाह्य संबंध. त्यांना काही नाही माहिती. कशाला जबरदस्ती करताय. तुला हे ग्रॅव्हिटी ग्रहण सारखे साधे साधे शब्द माहित नाहीयेत. तुला माझा अभ्यास कळणार आहे. अरे शनीच्या कडांचा अभ्यास करतोय मी. शनीच्या कडांचा. माहितीये त्या शनीच्या कडांचा अभ्यास करण्यापेक्षा बाथरूमची कडी तुटलीये त्याचं बघा काहीतरी. शनीचा कडांचा बाथरूमची कडी तुटली. मग साहेब बाहेरच्या जगाचा नाच सोडा नाही तर बाथरूमची कडी दुरुस्त नाही केलीत ना तर बाहेरचं जग आत डोगावून बघेल. तुमचं जग उघडं पडेल. म्हणजे समजा उद्या मी परत कधीतरी आलो आणि तुमची बाथरूमला कडी नसेल आणि तुम्ही आतमध्ये असाल तर मी काय बघायचं. शनीची कडा. अरे काय बोलतो हा. आणि तू कशाला येशील रे माझ्या घरात. कशाला येशील उगाच हे आणि ते बोलतो. का नाही येऊ शकत. ताई म्हणालेत ना ते मला ते कधी येऊ शकतात. ऐका मी एक सुचवू का. काय. इकडे या बसा तुम्ही. हे होत राहील या. काय तुम्ही आहे ना हे सगळं सोडा. काय सोडू. हे खगोल वगैरे सोडा. खगोल वगैरे सोडू. सोडून द्या. काय धरू काय मग. तुम्हाला बाईक येते. नाही येत. आमच्या साहेबांना सांगून तुम्हाला डिलिव्हरीचा जॉब दिला असता ना. मी डिलिव्हरी करू. चांगला जॉब आहे. डिलिव्हरी करू मी. इथे मी खगोलशास्त्राचा अभ्यास करतो. काय होतंय. मिक्सर दुरुस्त करता येतोय. अरे मिक्सरचं बसा तुम्ही. चिडचिड होते तुमची. होणार ना. मी बाईक येत नाही हरकत नाही. एक काम करा. काय. 5-5 चॉकलेटचं एक पाकिट करायचं असतं मेणबत्तीवरती असं ते बंद करायचं पॅकेट आणि विकायचं. दिवसाला 100 1000 रुपये मिळतात. सूर्यावर नेईन. सूर्यावर 2 हेलियमच्या मध्ये टाकीन. कसला जाळेल माहितीये. डोकं फिरवतो माझं. अरे मी खगोलशास्त्रज्ञ आहे रे. मला काय करायला सांगतो हा. ते सोपं सांगतात ना तुम्हाला. हे किती सोपं आहे. काही सोपं नाही का. हे बघा हे जमणार नसेल ना तर टिकल्या पडायचं काम करता का. टिकल्या पाडू. इथे टिकल्यांसारखे इथून दिसणारे तारे बघतो रोज मी. त्यांचा अभ्यास करतो निरीक्षण करतो. तुम्हाला टिकल्या पाडायला लावशील. अरे तुझ्या ना 7 पिढ्यांना जमणार नाही इतकं कठीण काम करतो रे मी. अपयशी माणसांचा हा गुणधर्मच आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी आपण काहीतरी वेगळं आणि मोठं करतो असं सांगत फिरतात. निघ.
मी तुडवायच्या आत निघ. ऐका भाऊजी हे बघा ताई, मला कळलंय. नाही नाही ऐका तुम्ही, या सगळ्या प्रॉब्लेमचं ना मला मूळ कळलंय. काय? तुम्ही आहे ना ही दुर्बीण घरातून बाहेर काढा, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. येडाय का रे बाबा हे? मी तुमच्यासाठी ती घेऊन जातो दुर्बीण बाहेर. हे बघा मी या घरचं मीठ खाल्लंय. अरे लाखो रुपयाची दुर्बीण आहे माझी. काय? लाखो रुपयाची दुर्बीण आहे. स्किट संपल्यावर बघा सेटिंग वाले कशी नेतात. पवन अमनधर. नाही मला पटते का दुर्बिणीमुळेच होते. अरे माझे तुम्ही जरा तिथे बस. अरे चला दुर्बीण आहे. दुर्बीण दुर्बीण दे. अरे तू येडाय का? वा वा मस्त मित्रांनो, तुमचं हास्य तारांगण मला फार आवडलं. खूप छान. हा सर रसिक सई. खूप छान होता परफॉर्मन्स. मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आपल्या हास्यगंगेतले तुम्ही 3 तारे आहात जे स्वयंप्रकाशित आहात. आणि तुम्ही जेव्हा लुकलुकता तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. आणि तिघही कन्सिस्टंटली लुकलुकता गेले काही परफॉर्मन्सेस, आणि त्याच्यामुळे आमची ही गंमत रंगत वाढती आहे. हाही परफॉर्मन्स सुंदर होता, स्वयंप्रकाशित होता, सुंदर संकल्पना होती, आणि तुमचं सादरीकरण पण सुंदर होतं. मस्त. थँक्यू सो मच. आणि मंडळी याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. विनोदाच्या खास रेसिपीज घेऊन आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहोत उद्याच्या भागात. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार.